नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. आपण पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. आजची बातमी केवळ एक गुन्ह्याची नाही, तर प्रत्येक कुटुंबाला विचार करायला लावणारी आहे. पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात, गैरसमज होऊ शकतात, संशय निर्माण होऊ शकतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत हिंसा हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडगावकडे येथे एक गंभीर घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्याशी वाद घातला, शिवीगाळ केली व मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर दारू ओतून आग लावून जीव ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. ही घटना 25 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडल्याची पोलिसांकडून सांगण्यात आलं. या घटनेत महिला भाजल्याने जखमी झाल्या. तिच्या आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि आग विझवली. त्यानंतर जखमी महिलेला उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने घटनास्थळाची वैज्ञानिक तपासणी करण्यात आली आणि उपलब्ध भौतिक पुरावे जप्त करण्यात आले. तपास दरम्यान मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपी राजू किशोर तडवी याला 1 ऑगस्ट 2026 रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा आणि पोलीस उपनिरीक्षक राजू सांगडे करत आहेत. साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक अहवाल आणि वैद्यकीय अहवालासह उपलब्ध पुराव्याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पण मित्रांनो, या बातमीकडे केवळ एक गुन्हेगारी घटना म्हणून पाहून पुढे जाऊ नका. यातून समाजाने एक अत्यंत महत्वाचा धडा घेण्याची गरज आहे. पती पत्नीच्या नात्यामध्ये संशय निर्माण झाला असेल, वाद होत असतील किंवा एकमेकाबद्दल किंवा तक्रार असेल तर त्यावर चर्चा करा. कुटुंबातील विश्वासू व्यक्तीची मदत घ्या. परिस्थिती गंभीर असेल तर पोलीस, कायदेशीर यंत्रणा किंवा योग्य समुपदेशनाची मदत घ्या. पण स्वतःच्या हातात कायदा घेऊ नका. रागाच्या काही क्षणामध्ये केलेलं हिंसा एका व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकू शकतो आणि आरोपी व्यक्तीलाही गंभीर कायदेशीर परिणामाला सामोरे जावे लागू शकतं. आणखी एक महत्वाचा संदेश शेजारी आणि नातेवाईकासाठी आहे. एखाद्या घरातून वारंवार भांडणाचा आवाज येत असतील, मारहाण किंवा धमकीचा प्रकार लक्षात येत असेल तर त्यांच्या घरगुती प्रश्न आहेत असे म्हणून पूर्णपणे दुर्लक्ष करू नका. परिस्थितीत धोकादायक वाटत असल्यास सुरक्षित पद्धतीने योग्य यंत्रणेला माहिती देणं महत्वाचं ठरू शकतं. घर म्हणजे सुरक्षेचं जागा असलं पाहिजे, भीतीचं नाही. संशयाला संवादाने उत्तर द्या, हिंसेने नाही. मतभेद असतील तर कायदेशीर मार्ग स्वीकारा, कारण रागाच्या भारात उचललेलं एक चुकीचं पाऊल अनेकाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि शेवटी हेही स्पष्ट करणं आवश्यक आहे की या प्रकरणातील आरोपीचे सत्यता उपलब्ध पुरावे न्यायालयीन प्रक्रियेनंतर निश्चित होईल. आरोपी दोषी आहे की नाही याचा अंतिम निर्णय न्यायालय करेल. आरोग्य दूत न्यूजच्या माध्यमातून आमचं एक आव्हान आहे. कौटुंबिक वाद कितीही गंभीर असला तरी हिंसा करू नका, सहनही करू नका आणि परिस्थिती धोकादायक होत असल्यास वेळीच योग्य मदत घ्या. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. सत्य, वेगवान आणि निष्पक्ष बातम्या. धन्यवाद.